जय शिवराय. माझं नाव सुजित मोळ. मी चिकोडा किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो. हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे, पण इतिहासामध्ये खूप असा महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला इसवी सन 800 ते 1000 सालामधला किल्ला असावा असं इतिहासतज्ञांचं मत आहे. पण आपल्या भागामध्ये सगळ्यात अगोदर 1585 मध्ये निजामशाही आली. त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला निजामशाही दाखल केला आणि ह्या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. मग त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि ह्या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं. या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी हे समोरचं पवन मावळ आहे. ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षतेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांना हे किल्ल्याची किल्लेदारी 1660 मध्ये महाराजांनी दिली होती. नेताजी पालकर ज्यावेळेस किल्ल्यावरती आले त्यांनी हा वाडा बांधला आणि या वाड्यामध्ये राहून आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली. निगराणी म्हणजे काय की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू आहेत, त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गनिमेकाव्याने लढता येईल, ही त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला होता. या किल्ल्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर ह्या किल्ल्यावरून आपण 120-130 किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो. का तर ह्या किल्ल्यावरून आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. समोर जे 2 डोंगर दिसतात पाण्याच्या पलीकडनं, पहिला आहे लोहगड, नंतरचा विसापूर किल्ला आहे. त्याच्यानंतर हा समोरचा जो दिसतो आईचा तो तुंग किल्ला आहे आणि 3 नंबरचा मोरगिरीचा किल्ला आहे. हे झाले पवन मावळामधले 4 किल्ले. आणि आज खूप म्हणजे दिवसानंतर आपल्याला 4थी लाईन दिसते बघा डोंगराची. 1, 2, 3 आणि 4थी शेवटची हत्तीच्या पाटणी जर का मोठं दिसतंय तो आपला राजगड किल्ला. त्याच्यानंतर थोडेसे उजव्या साईडला आलात असं एक पठार दिसतंय तो तोरणा किल्ला आहे. तर ते झाले 2. परत तुम्ही ह्या साईडला या थोडेसे इकडे आले 2 टावर दिसतंय आपला पुण्यातला सिंहगड किल्ला. त्याच्यानंतर शेवट कोपऱ्यामध्ये जो किल्ला दिसतो आपला डोंगर दिसतो शेवट अर्धा दिसतो बघा तो पुरंदरचा किल्ला. म्हणजे तिकोण्यावरनं आपण ह्या ठिकाणी जर उभे राहिलो तर ह्या ठिकाणावरनं आपल्याला 8 किल्ले बघायला मिळतात. लोहगड, विसापूर आहे, तुंग, मोरगिरी आणि या साईडला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे 8 किल्ले आपल्याला या किल्ल्यावरनं बघायला मिळतात. या 8 किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तिकोणा किल्ला होता. 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या तहामध्ये महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगला जे 23 किल्ले दिलेले होते त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोणासुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले. जरी हा किल्ला 1657 मध्ये आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही आहे. पण 1682 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काही दिवस या ठिकाणी राहायला होते. 1660 मध्ये या वाड्यामध्ये नेताजी पालकर सुद्धा राहिलेले आणि 1682 मध्ये संभाजी महाराज सुद्धा या वाड्यामध्ये काही दिवस वस्तायला होते. तर त्या काळामध्ये औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर तो आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता. तर त्याला माहिती होतं सॉरी आपल्याला कुठलाही राजा आश्रय देऊ शकत नाही पण एक राजा आश्रय देऊ शकतो ते म्हणजे संभाजी महाराज. मग तो पवन मावळामध्ये आल्यानंतर त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजांका आश्रयाला मागितला. तर संभाजी महाराजांनी तिकोणा हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआपसात हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. मग मराठ्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली ही सगळ्यात शेवटची लढाई सगळ्यात मोठी लढाई. तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. कारण त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉटर म्हणून शनी. तर त्याला माहीत होतं किल्ल्यावरती जाऊन शनी मराठ्यांसमोर लढणं हे आपल्याला शक्य नाही आहे. मग त्याने किल्ल्याच्या पायथ्यावरनं किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावल्या आणि 1818च्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. आता त्या लढाईमध्ये 70% गड किल्ल्यांचं नुकसान झालं तर झालं, राहिलेल्या 30%पैकी 20% हे आपण केलेलं आहे. तर लोक म्हणतात हे कसं काय, तर आम्ही माहितीद्वारे प्रत्येकाला हेच सांगतो की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाठणीवरती एक एक बॅग असते. बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो. पण किल्ल्यावरती आल्यानंतर पहिलं नियोजन काय असतं आपलं फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना आपण कुठल्या वास्तूवरती उभे आहोत, कुठल्या भिंतीवरती उभे आहोत किंवा कुठल्या बुर्जावरती उभे आहोत आपण हे पाहत नाही. आपण फक्त एकच पाहतो की आपला फोटो चांगला आला पाहिजे. पण फोटो काढताना आपण ज्या भिंतीवरती उभे आहोत त्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का? नाही. पण त्याच्या शेजारचा ढिल्ला झालेला असला
तर तो पाडण्यात पटायत झालेला होता. असं फोटो काढण्याच्या नादांमध्ये गडांवरती ज्या काही वास्तू होत्या त्यांच्यावरती चढून एक एक दगड पाडून शनी आपणच त्या जमीनदोस्त केलेल्या आहेत. फोटो वगैरे आल्यानंतर ना किल्ला फिरतो, किल्ल्यावरती कुठंतरी झाड बघतो, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो. जे काय बॅगमधलं आणलेलं हे सगळं पुढं काढतो. पण जेवण झाल्यानंतर ना जी पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घाम फुटसपर्यंत वरती आणलेलं असतं, पण तीच रिकामी का क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो. प्लास्टिक, पत्रावळ्या, रॅपर्स हे जे काय आहे हे किल्ल्याच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये फेकतो आणि किल्ला उतरण्याच्या पाठीमागे लागतो. मग आम्ही एक पर्यटक लोकांना अशी विनंती करतो की किल्ल्यावरती येताना जर आपण 1 किलो वजन आणू शकतो तर रिकामा झालेलं 25 ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकत नाही. जर पाण्याच्या बाटलीच्या ऐवजी आपण घरनं स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का? नाही. का तर आपल्याला माहिती आहे तो जर किल्ल्यावरती फेकला तर घरी संध्याकाळी जेवण मिळणार नाही. मग जशी आपण आपापल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण गडकिल्ल्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. का तर ज्यांनी रक्ताचं पाणी करून शनी एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. का तर आज आपण गडकिल्ले बघितलेले आहेत, पण आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील का नाही याचा आजही भरोसा नाही आहे. आता आज जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची पूर्ण बिकट अवस्था झाली. तर हे किल्ले वाचवण्याचा प्रयत्न, महाराजांचा इतिहास हा चिरंकाळ टिकवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही कुठल्या गडकिल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळं गडाचं कुठलं नुकसान होणार नाही, एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर ह्या तिकोना किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी ह्या समोरच्या पवन मावळावरती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेरणीचा किल्ला मनुष्याने वापरण्यात आलेला तिकोना किल्ला.